नमस्कार, मी उर्मिला जोशी. आज दिवसभर मार्केटमध्ये घडलेल्या घटनांचा आपण थोडक्यात आज आढावा घेऊया. सेन्सेक्स आज घसरणीसहज बंद झाला. सलग तेजीच्या रॅलीनंतर गुंतवणूकदारांनी जरा आज सावधच पावित्र्या घेतला. US इन्फ्लेशन डेटाची गुंतवणूकदार आता वाट पाहत आहेत. तसंच बँक, रिॲलिटी, पॉवर या समभागांमध्ये गेल्या 2 दिवसात चांगली तेजी आली होती. त्यामुळे गुंतवणूकदारांनी प्रॉफिट बुकिंग करणंच पसंत केलं. एशियन मार्केटसुद्धा मंदीतच होतं काल. त्यामुळे आज निफ्टी 50 आणि सेन्सेक्स 1% जास्ती मंदीत गेले. त्यातल्या त्यात BSE मेटल, ऑइल आणि गॅस, ॲटो या समभागांमध्ये थोड्याफार प्रमाणात तेजी दिसून आली. BSE मिड कॅप आणि स्मॉल कॅप फ्लॅटच बंद झाले. निफ्टी 26,179 तर सेन्सेक्स 85,571.85 वर बंद झाले. स्लीप ड्रीमचा IPO आज 97पेक्षा जास्ती पटीने उघडला. 131 रुपये जारी करण्यात आलेली किंमत आज 145 रुपयावर सूचीबद्ध झाली. नंतर उसळी घेऊन 152 रुपये 25 पैशाला अप्पर सर्किट लागलं. आज गुंतवणूकदारांना 16.22% इतका नफा झाला. फूड आणि किराणा डिलिव्हरी.com म्हणजे स्विगी यांनी 3,750 कोटी उभारण्यासाठी सेबीकडे अर्ज केलेला आहे. हे सर्व ताजे इक्विटी शेअर्स असतील. या व्यतिरिक्त 18.52% इक्विटी शेअर्स सध्याच्या भागधारकांद्वारे ऑफर फॉर सेल म्हणजे OFSद्वारे विकले जातील. मागील काही काळात काही कारणास्तव रेल्वे PSU शेअर्समध्ये आपल्याला घसरण दिसून येत होती. आता 26 सप्टेंबरला रेलटेल कॉर्पोरेशन आणि राईट्स लिमिटेड या भारतीय रेल्वेसाठी काम करणाऱ्या कंपन्यांना नवीन ऑर्डर्स मिळालेले आहेत. रेलटेलला 156 कोटी रुपयांची आणि राईट्सला 88 कोटी रुपयांची दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशनकडनं ऑर्डर मिळालेली आहे. झी मीडियाचा शेअर आज 10% अप्पर सर्किट लागून बंद झाला. रुपये 200 कोटीच्या उभारणीसाठी 13.3 कोटी वॉरंट्सद्वारे ही निधी उभारणी होणार आहे. प्रत्येक वॉरंटची किंमत 15 रुपये असेल आणि ते इक्विटी शेअर्समध्ये कन्वर्ट होऊ शकतील. BPCLचा शेअर आज 7% वाढला आणि त्यांनी फ्रेश रेकॉर्ड ब्रेक केला. आज आपण ज्या कंपनीची माहिती घेणार आहोत त्या कंपनीचं नाव आहे SJVN लिमिटेड म्हणजेच सतलज जल विद्युत निगम. या कंपनीचा शेअर आज 133.84 होता. आज त्याचा व्हॉल्यूमही 4 कोटी इतका होता. हायड्रोलिक पॉवर जनरेशन सेक्टरमध्ये ही कंपनी काम करते. ही कंपनी 1988 साली सूचीबद्ध झालेली असून त्याचं हेड ऑफिस आहे सिमल्याला. जनरेशन ऑफ ट्रान्समिशन हायड्रो इलेक्ट्रॉनिक पॉवरबरोबरच आता सोलार आणि विंड एनर्जी प्रोजेक्ट्समध्येही काम करते. SJVN ही भारत सरकार आणि हिमाचल प्रदेश सरकार यांच्या सहयोगाने काम करते. आजचा व्हॅल्यूम तुम्हाला म्हटलं तसं 4 कोटीपर्यंत गेलेला होता. रेव्हेन्यूचा विचार केला तर क्वार्टरली बघितलं तर मार्च क्वार्टरला 482 कोटी होता तर जून क्वार्टरला 870 कोटी होता. म्हणजे रेव्हेन्यूमध्ये वाढ चांगली झालेली आहे. प्रॉफिटसुद्धा मार्च 24च्या क्वार्टरला 60 कोटी होता तर जून 24च्या क्वार्टरला 356 कोटी इतका आहे. आता बाकीचे पॅरामीटर्स बघितले तर EPS हे मात्र 2023 आणि 2024चे आपण बघतोय. EPS आहे 3.46, 2024ला आहे 2.32. ROE रिटर्न ऑन इक्विटी 2023ला आहे 10.12 तर 24ला 6.52. ROA 5.88 आणि 3.54%.
आणि BVPS 35.27 रुपये, तर 24मध्ये 35.81 रुपये. फॉरेन इन्व्हेस्टर्सचं होल्डिंग यावेळेला वाढलेलं आहे. 2.36% 2.39% झालेलं आहे. तसंच म्युच्युअल फंडाची होल्डिंगमध्ये सुद्धा वाढ झालेली आहे. 1.54% 1.56% इतकं ते झालेलं आहे. गेल्या 3 वर्षामध्ये हा समभाग 359.8% इतका वाढलेला आहे. गेल्या 2 क्वार्टर्समध्ये 61.08 कोटीपासून 357.09 कोटी म्हणजेच ॲव्हरेज 82.9% पर क्वार्टर प्रॉफिटमध्ये वाढ झालेली आहे. आज हा शेअर 5% वाढला. त्याचं कारण म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंटबरोबर त्यांनी 2 MOU साईन केलेत. पंप स्टोरेज डेव्हलपिंग आणि फ्लोटिंग सोलार प्रोजेक्टसाठी हा MOU साईन केलेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की यासाठी 8,400 जॉब्सची निर्मिती होऊ शकेल. शेअर होल्डिंग पॅटर्नचा विचार केला तो प्रमोटर्सकडे आहेत 81.85%, फॉरेन इन्स्टिट्यूशन्सकडे आहेत 2.4% आणि पब्लिककडे आहेत 11.83%. DIA म्हणजे डोमेस्टिक इन्व्हेस्टर्स यांच्याकडे आहेत 3.94%. आज ह्या कंपनीची माहिती आपण घेतली. तुम्हीही या कंपनीची नीट माहिती घ्या. तुमच्या सल्लागारांना विचारा. चांगला वाटला तर शेअर घेण्याचा जरूर विचार करा. पण आपण स्वतः अभ्यास करा आणि मगच शेअर घ्यायचा की नाही याचा विचार करा. सध्या मार्केट वर खाली होतं आहे. 2-3 दिवस वाढलं होतं, आज पुन्हा पडलं आहे. तेव्हा अशा वेळेला आपल्याकडे जे चांगले शेअर्स असतील तर प्रॉफिट बुकिंग करायला काहीच हरकत नाही. पण पुन्हा मार्केट जर खालती आलं तर आपल्याकडे पुन्हा तेवढा निधी उपलब्ध होतो नवीन शेअर्स विकत घेण्यासाठी. तेव्हा याच आपल्या नोटवर आज आपण इथेच थांबूया.